Na festa do fim de semana, só rolê bom. Ela chega e desencana. मित्रांनो, माझं नाव नबी सय्यद आहे. मी एक निसर्गोपचार तज्ञ. मी आज तुम्हाला कायरोप्रॅक्टिक थेरपी बद्दल सांगणार आहे. कायरोप्रॅक्टिक थेरपीचे काय बेनिफिट असतात. मणके आणि सांध्यांना योग्य स्थितीमध्ये आणण्यासाठी मदत करणे. दुखी, मानदुखी, नेक पेन, कंबरदुखी, सांधेदुखी मध्ये आराम मिळतो. आणि बऱ्याच लोकांना जास्त करून लेडीजला सॅटिकाचा त्रास असतो. सॅटिकाचा त्रास कसा होतो, आपण काही उचलण्यामध्ये आलो, झाडू वगैरे मारणे, एका पायावरती जास्त लोड वगैरे पडणे, वेन्स वगैरे दबतात, ते रूपांतर होतो सॅटिकामध्ये. हा स्केलेटल आहे स्पाइनचा, मी तुम्हाला सांगतो. जास्त करून लोअर बॅक मध्ये त्रास होतो जेंट्सला, लेडीजला. हा गादी असते, व्हाईट गादी, पिवळे असतात ना, ते नर्व असतात, वेन्स म्हणतो आपण त्याला. मग तुम्हाला दिसते का लाल लाल, ते डिस्बल्जचे, जसं गादी दबून बाहेर आली आणि वेन्स असतात ना, वेन्सला चिपकते आणि मग चिपकल्यानंतर डिस्बल्ज होतो. मग झाडू मारायला, बाथरूमला बसायला, उठायला त्रास होणे, रग लागणे, हातापायाला मुंग्याने, असं प्रॉब्लेम होतो. आणि जास्त करून लेडीजला हा सॅटिकाचा प्रॉब्लेम होतो. काय करतो आपण, कसं झाडू वगैरे मारतो तर आपल्या पाया कसे वेन्स वगैरे दबतात आणि आपल्याला माहित होत नाही. आपण काय अंगावरती काढतो, जिम झाले, लेडीज झाल्या, अंगावरती काढतो आपण, कुणाला तर दाबायला लावतो, परत गरम पाण्यात सेक करतो, थोडा आराम भेटतो. मग ते नंतर हळूहळू वाढत जाते. मग ते डिस्बल्ज मध्ये रूपांतर होतं. डिस्बल्ज मध्ये रूपांतर झाल्यामध्ये गादी वगैरे बाहेर आली, वेन्स असतात, वेन्सला चिपकल्यामुळं ब्लड सर्क्युलेशन पुढे होत नाही आणि उठायला होतो. विदाऊट गोळ्या, औषध आणि विदाऊट गोळ्या चे आपण कायरोप्रॅक्टिक थेरपी करतो. आणि कोणाला चपटी, गादी वगैरे सरकणे, डिस्बल्जचा प्रॉब्लेम असेल, सर्वायकल मध्ये प्रॉब्लेम असेल, कोणतं पण बॉडी विषयी काही प्रॉब्लेम असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. आपलं कल्प रेसिडेन्सी मध्ये हेल्थ केअर सेंटर आहे, नबीस हेल्थ केअर सेंटर या नावाने. सकाळी 8 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत चालू असतो. कुणाला यायचं असलं तर मला कॉन्टॅक्ट करून या. माझा कॉन्टॅक्ट नंबर मी देतो. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.